रायगड जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचारार्थी आज जिल्हा परिषद आतकरगावच्या उमेदवार श्रद्धाताई साखरे व आतकरगाव पंचायत समिती गणच्या उमेदवार देवयानीताई देशमुख यांच्या प्रचारार्थी आज व्हनाळ, आतकरगाव वाडी, चिंचुवली, गोहे व तसेच टेंभेवाडी, खरपुडीवाडी व ढेकू या गावामध्ये प्रचाराचा जोर यावेळी महायुतीचे उमेदवारांना निवडून देणार अशा शुभेच्छा देण्याकरता कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांनी उपस्थित राहून उमेदवारांना दिल्या शुभेच्छा व भरघोस मतांनी विजयी होतील असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केलं व खेडोपाड्यामधील मतदार दोघींना मतदान देऊन मोठ्या संख्येने विजयी करतील असा विश्वास त्यांनी स्वार्थ दाखवण्यात आला। याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने। आपण बघतायत की परिवर्तन विकास आघाडीचा हा झंझावात सगळीकडेच गावागावात चालू आहे, प्रचार जोरदार चालू आहे आणि त्याच सगळ्या उमेदवारांना, दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी आम्ही सगळ्या इथे प्रचारात फिरत आहोत आणि त्याच्यातून असं लक्षात येतं की उमेदवार प्रत्येक घराघरात जात आहेत, प्रत्येक घरातून त्यांना चांगल्या प्रकारे स्वागत होतंय आणि त्या सगळ्यांना जेवढे आपल्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि प्रचार करणाऱ्यांना आता एवढं उन्हामधून प्रचार करतात तर मतदार राजा नक्कीच त्यांना यश देणार एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छिते। धन्यवाद। सर्वप्रथम माझ्याकडून मी नमस्कार सगळ्यांना। हो घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवार देवयानीताई अजितदादा देशमुख आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार श्रद्धाताई अंकिशेठ साखरे। बेरोजगारचा प्रश्न असा राहिलाय का बरेचसे पोरं आपली रोजगार नाही आहे, त्यांना कंपन्या तर भरपूर आहेत पण ठेकेदारी ही त्यांचीच चालते। तर त्या ठेकेदारी आम्ही ह्या इलेक्शनच्या मार्फत यांना पाठिंबा देऊन आम्ही भरघोस मताने विजय करून त्यांच्या ठेकेदारी आम्ही मोडीत काढू।